त्याप्रमाणे सांगायचं. जसं मला आठवतं, स्वामींनी मला ज्या प्रश्नांची उत्तरं दिली किंवा मी जे प्रश्न विचारले तसे प्रश्न बाकीचे नव्हते विचारत. मला माहिती आहे, स्वामी देखील म्हणायचे, तू आपली स्वतंत्र आहे, तू प्रश्न विचार काय असतील ते. बाकीच्या लोकांच्यात मी मिसळतो त्याचं कारण त्यांना काय अवांतरच हवं असतं, इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलतो, जरा काही चेष्टा विनोद करतो, सोडून देतो. तर त्यांना हे प्रश्नही पडत नाहीत, कधी कोणी प्रश्न विचारतही नाही. मग त्यांच्याशी काय बोलायचं, सर्वसाधारण बोलायचं. पण त्याचबरोबर ज्याला हवं आहे त्याला मिळत नाही. म्हणजे हा जो फरक आहे तो, जसं त्यांनी मलाही सांगितलं की तुझं काम वेगळं आहे, तू ह्या लोकांच्यात जास्त मिसळू नको किंवा त्यांच्यामध्ये तू जास्त बघू नको, म्हणून तुला भेटायची वेळ देखील मी वेगळी ठेवलेली आहे. आणि आले की पहिला प्रश्न म्हणायचे, बोल आज काय प्रश्न आहे. ते म्हणायचे काही नाही. काही नाही कसं शक्य आहे, म्हणजे प्रश्न असणारच. आणि मी देखील प्रश्न लिहून घेऊन जायचे. गेले की 5-10 प्रश्न, मी जर आमचे आज बरेच आहेत प्रश्न, 8-10 प्रश्न आहेत असं म्हटलं की पहिले 4-5 झाले की म्हणायचे अजून आहेत, 4-5च झाले, कुठले कुठे. त्यांच्याही लक्षात असायचं तेवढे प्रश्न आहेत. तेवढे प्रश्न मी विचारायचे, तेवढे मला सांगायचे. आणि मग म्हणायचे बाकीचे सगळे येतात, ते काय प्रवचन करणार आहेत, ते काय ग्रंथ लिहिणार आहेत. परवाच मी तिकडली एक मुलगी आली, ते तेव्हा सहज म्हटलं, स्वामी म्हणाले त्यावेळेला, तशा त्या सगळ्या आहेत कन्यका, लग्न न करता साधना करतायत काहीतरी. पण त्यातली एक तरी व्यक्ती कोणी प्रवचन करते का, कुणाला मार्गदर्शन करते का, काही ग्रंथाचं लेखन करते का, काय नाही. त्यापेक्षा आहे ऑल्सो रॅन, अशीच मंडळी बरीचशी असतात. पण त्यातून शोधून काढावी लागतात, त्यांना तयार करावं लागतं. आता इथं माझ्याकडे जी काही मंडळी येतात त्यातली काही काही मंडळी अशी आहेत की चांगला अभ्यास करतायत. दर वेळ आले की मला प्रश्न विचारतात, ते आज स्वामींनी आजच्या या प्रवचनामध्ये स्वामींनी असं असं सांगितलं, त्याचा अर्थ नेमका काय. तर तसा त्याने अर्थ विचारला की मलाही सांगायला आनंद असतो. ही व्यक्ती काहीतरी अभ्यास करते, अभ्यास करून त्यातले प्रश्न विचारते. या ग्रंथामध्ये काही असलं तर ते विचारते त्याच्यातलं, हा हा असा असा अर्थ आहे, त्याचा अर्थ नेमका काय मला कळलेला नाही आहे. मग अशा व्यक्तीशी सांगताना बोलताना विशेष आनंद होतो. त्याचं कारण काय, परमार्थातलं काही विचारते, चिंतन होत आहे त्यांचं, बरं वाटतं. पण अशा माणसांना शोधून त्यांना सांगावं लागतं, शिकवावं लागतं, पुढे माणसं तयार करावी लागतात. निदान काही एका पातळीपर्यंत त्या माणसांना हा बोध असावा लागतो की तिथे येणाऱ्या माणसाला हे सांगावं लागतं. नाही तर आज अगदी पावस सारख्या ठिकाणी सुद्धा माणसं येतात, खूप मंडळी येत आहेत, तिथं नमस्कार करून जात आहेत, पैसे ठेवतायत, सांगायला कोण आहे, परमार्थात सांगायला कोण आहे. मग शेवटी ती नुसती मंदिरं होतात, त्या ठिकाणी पैसे जमा होतात, माणसं गोळा होतात, काही ठिकाणी प्रसाद भोजन वगैरे असतात, काय व्यवस्था असेल त्याप्रमाणे. पण त्याच्यातून कोणी तयार होत आहे का असं जर म्हटलं, कशाच्या आधारावर तयार होणार. त्यांचे काही ग्रंथ आहेत का. आता स्वरूपानंदांचे जसे ग्रंथ होते, त्यांना जास्त काही बोलता आलं नाही, तरी त्यांची जी अभंग ज्ञानेश्वरी, भावार्थ गीता, संजीवनी गीता, सगळा परमार्थ त्याच्यात आलेला आहे आणि लोकांना समजेल अशा पद्धतीनं त्यांनी लिहिलेलं आहे. जसे तुकाराम महाराज गेले, त्यांच्या पाठीमुळे कोण, त्यांनी त्यांचा ग्रंथ ठेवला, तुकोबांची गाथा. त्यांना जे काही म्हणायचं होतं, सांगायचं होतं, जी साधना त्यांनी केली, ज्या ज्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं, काय करावं काय करू नये, सगळं त्या ग्रंथात नाही. त्यामुळे तुकोबा गेले तरी त्यांची गाथा आहे, नाथ महाराज गेले तरी त्यांचे ग्रंथ आहेत. काय करायला पाहिजे अगदी सोप्या मराठीत त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर ग्रंथ सांगितलाच आहे. म्हणून संत जे आहे त्या संतांना बुडते हे जन न देखवे डोळा असं वाटत असतं. ही मंडळी सगळी संसारात बुडतायत, त्यांनी त्याच्यातून वर यायला पाहिजे. संसाराचं नश्वर स्वरूप लक्षात आलं पाहिजे, त्याच्या संबंधीचं वैराग्य आलं पाहिजे. आणि संसारात असतानाच
विदेही अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. देहीचा सोनी विदेही. आणि हे फक्त आपल्या पुरतं करून चालत नाही, इतरांना ते समजावून सांगितलं पाहिजे. संसारात असून अलिप्त व्हायचं. कसं अलिप्त व्हायचं, काय करायला पाहिजे त्याच्यासाठी सांगितलं पाहिजे. तसं ते करतायत का नाही ते बघितलं पाहिजे. त्यामुळे खूप लोक येणं यापेक्षा थोडे आले तरी चालेल, पण त्यांना हे कळलं पाहिजे. पूर्वीच्या ऋषीमुनींकडे असे काय हजारो शिष्य नव्हते, 10, 5, 25 फार तर, पण 5-10 त्यांना लोकांना तयार करायचं. त्याच्यातून पुढचा तो सगळा संप्रदाय तयार व्हायचा. अशा तऱ्हेचं होतं. आणि बाकी आता ह्या ठिकाणी जी जी ठिकाणं मला अशी म्हटलं, त्या ठिकाणी आज हजारो लोक येत आहेत. त्यांच्या मूर्तींना सोन्याने सजवतायत, नटवतायत, अलंकार घालतायत. त्यांची आसनं आहेत ती सोन्याची चांदीची करतायत. सगळा पैशाचा व्यवहार चाललेला आहे. आणि लोकांनाही असं वाटतं की आपलं काम झालं, त्याच्याबद्दल त्यांना इतके पैसे दिले, वाणिज्य झालं, दुकानात गेलो, काम झालं, पैसे दिले, त्यांच्या ऋणातून मुक्त झालो, अशी कल्पना असते. त्यामुळे तिथे जाऊन पैसे ठेवतात, पुष्कळसे पैसे देतात, दिलं की काम झालं, पुन्हा पुढची मागणी समोर ठेवून देतात. तर तुमच्या मागण्या ते पुऱ्या करत नाहीत असं नाही, फार क्वचित. संत त्या भानगडीत पडत नाही. संत सहसा ह्या गोष्टी करत नाहीत. ते म्हणतात नसेल नशिबात असेल तर होईल, किंवा मूल झालं नाही. आता आमच्याकडे स्वामींकडे अशी काही जोडपी आहेत, श्रीमंत आहेत, चांगली नोकरी आहे, सगळं काही आहे, मूल होत नाही. तर स्वामी म्हणलं ठीक आहे की नाही झालं मूल तर नाही झालं, परमार्थ करा. दोघे जण आता होल हार्टेडली परमार्थाला लागा. आहेत तशी ती करतायत, ते परमार्थाला लागलेली आहेत. दोघं जण पूर्णपणे साधनेला त्यांनी हे करून घेतलेलं, वाहून घेतलेलं आहे. काही काम आहे तिथं करतात, साधनेला वाहिलेलं आहे. पण कधी मूल झालं नाही म्हणून त्याच्या संबंधी मागणी केली, स्वामींच्याकडे हट्ट धरला, नवस बोलले, असलं काही नाही. याचा अर्थ संत तुम्हाला तुमचं खरं स्वरूप काय आहे, नरजन्म कशासाठी आहे, नरजन्म आहे, सकल देह आणि सांग. देह चांगला आहे, माता काय करायचं, लाग वेगळे, परमार्थाला लाग. अशा बाकीच्या गोष्टीची अपेक्षा करू नको. राहायला जागा आहे, जेवायला आहे, वस्त्र आहे, देह चांगला आहे, होय ना, मग केवढं मोठं भांडवल आहे तुला. आता परमार्थ कर. म्हणजे परमार्थाचं खरं महत्व संत मंडळी त्यांना पटवून देत असतात. आणि सिद्ध पुरुष फारसे बोलतच नाही. कोणी आलं तरी या बसा, काय जे असेल तेवढं संपलं. पण बसवून त्याला समजावून सांगितलं बऱ्याचशा गोष्टी, काय करायला पाहिजे, काय नाही, कुठंपर्यंत तुझं काय चाललेलं आहे, तुझ्या जीवनात साधनेमध्ये काय अडथळे येत आहेत. संसारिक गोष्टीत सुद्धा संत पडत नाहीत, पण त्यातली काही गोष्ट जर साधनेत अडथळा येत असेल तर तो दूर कसा करावा हे सांगण्यासंबंधी ते सांगतात. की ह्या गोष्टीनं ह्या मार्गाने जा, हे तुझा साधनेचा मार्ग मोकळा होईल. म्हणजे साधना करायला लागणं, त्याचा मार्ग मोकळा होणं, ह्यासाठी जे जे काही आवश्यक असेल ते करतात. आणि तो साधनेला लागला त्यांना आनंद आहे. तुम्ही त्यांना किती पैसे नेऊन दिलेत, किती काय त्यांना वस्त्र दिलीत, आणखी त्यांचा थाट वाढवला, याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसतं. त्याच्या गरजेपुरतं असतं. ते म्हणतात तेवढं बस, मला काही नको आहे. तुम्ही काय करताय ते बघा, त्याच्याकडे लक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीकडे. एकदा एक व्यक्ती संतांकडे, स्वामी म्हणायचे, एकदा एक व्यक्ती आमच्याकडे आली की ती आमची झाली असं आम्ही समजतो, आणि मग त्याचं कल्याण कशात आहे त्याच्याकडे आमचं लक्ष असतं. नोकरीमध्ये एखाद्याची ही गेली ती आली काहीतरी, ते म्हणतात त्याच्यात दुःख करू नको, आता आहे ना दुसरी पोटापुरती. मग आता त्याचं चिंतन कशाला करत बसलाय. चिंतन भगवंताचं करायचं, आज्ञाचं चिंतन करायचं. त्यांनी तुला गरजेपुरतं दिलेलं आहे ना, मग आता त्याच्या पाठीमागे सारखा दिवसभर दोषा लावतोस कशासाठी. म्हणजे काय करायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे,
या संबंधीची जागृती आणण्याचं काम संत करत असत. स्वामीजी किती बोलत असत, दिवसभर प्रत्येकाशी बोलत असत. प्रत्येकाशी बोलून त्याची काय अडचण असेल ती समजून घेऊन तो साधनेला कसे लागेल असं व्हायचं. आम्ही शेवटी म्हणायचं, स्वामी आता पुरे, किती वेळ बोलताय तुम्ही, आता आता तुम्हाला विश्रांती पाहिजे. तेव्हा त्यांचं म्हणणं काय असायचं, येणारी व्यक्ती ही निशंक होऊन घरी गेली पाहिजे. मनात शंका ठेवून जर घरी गेली तर तिची साधना होणार नाही. त्यामुळे तिच्या मनात काय आहे ते समजून घेऊन त्याचा उलगडा करून दिला की त्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणजे एखाद्या लहान मुलाची आई जशी काळजी घेते तशी संत त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेत असतात. मला काय करायचं त्याचं, काही का करेना असं नाही. कुणाकडेही दुर्लक्ष नाही. आलाय ना तो आपल्याकडे, मग त्याचं सगळं बघितलं पाहिजे, असा फरक असतो. आणि त्यामुळे मी सुद्धा नशीब माझं भाग्य म्हणते मी, की त्यावेळेला अशा काही गोष्टी आल्या होत्या, इकडं जायचं का तिकडं जायचं का. बरं मी कुठेही गेलेले नाही आणि योग्य त्या ठिकाणी गेले, त्यामुळे मला स्वामीजींच्याकडनं सगळं जे काही हवं होतं ते मिळालं. आणि नुसतंच ते मिळालं नव्हे तर ते लोकांना सांगण्याची, त्याच्यासाठी जी काही शक्ती लागते, सामर्थ्य लागते, बुद्धी लागते, ती त्यांच्याकडूनच मिळाली. तर त्यांनाही वाटलं की ही व्यक्ती पुढं काहीतरी काम करेल, सांगू शकेल त्यांना. नाही तर मी प्रश्न विचारल्यावर त्यांनी जर सांगितलं असतं, काही प्रश्न विचारू नको, बस नुसते इथे, असं म्हटलं तर मी बसले असते, पण मला ते पटलंही नसतं फारसं. पण तसं त्यांनी कधी केलं नाही. नुसतं बस कधीच म्हटलं. विचार काय ते विचार, काय ग्रंथातलं विचार, संसारातलं विचार, कार्यातलं विचार, काही ना काही प्रश्न असतील ते विचार. आणि त्याच जोरावर म्हणून मी आज त्याची उत्तरं देऊ शकते, जे काही सांगू शकते, कार्य कसं करावं, काय करावं. आणि एवढंच नाही तर ते सगळं टेप करून ठेवलंय. त्यामुळे आता जी मंडळी ते टेप ऐकतायत त्यांनाही ते लक्षात येतं की किती गोष्टी स्वामींनी स्पष्ट करून सांगितलेल्या होत्या. परमार्थामध्ये गूढ काही नाहीये. पुष्कळ वेळा सिद्ध मंडळी गूढ बोलतात काहीतरी, ते असं आहे ते तसं आहे, काहीतरी थोडंसं स्थूलातून सूक्ष्मात जायचं आहे म्हणतात. म्हणजे काय करायचं, सूक्ष्मात जायचं म्हणजे कुठं जायचं, आपण स्थूल आहोत म्हणजे काय आहोत सांगायला पाहिजे. स्थूलातून सूक्ष्मात जायचं म्हणजे काय, सगळ्यातून सुटायचंय. सुटायचंय म्हणजे कुठं सुटायचंय, संसारातून बाहेर पडायचंय का, नाही पडायचं, संसारातच राहायचं. मग सुटायचं म्हणजे काय करायचं. मग संसारात असतानाच अलिप्तपणाने त्याच्याकडे कसं बघायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला सांगायला पाहिजे की देह संसार करतो, आपण देह नाही. या तऱ्हेनं सगळी देहाकडून होणाऱ्या कामाकडे आपण अलिप्तपणाने, साक्षीत्वाने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. त्या माणसाला कळलं पाहिजे की नेमकं आपल्याला काय करायचंय. सुटायचं म्हणजे काय, घर सोडून जायचंय का. घर सोडून कसं जाणार, घरातच राहायचं सगळ्यांना. मग सगळ्या गोष्टीकडे अलिप्तपण आहे, ते देहाच्या पातळीवर आहेत. सगळ्या गोष्टी देहाला लागलेल्या आहेत. मुलं माणसं सगळे असू दे, पण सगळी देहाला लागलेली आहेत. आणि देहच मी नाही म्हटल्यानंतर त्या सगळ्यांना देखील आपल्याला आपल्यापासून लांब कसं पाहता येईल हे कळलं पाहिजे. मग त्यांच्या कल्याणाची काळजी करायची की नाही करायची, पण मग त्यांच्याच कल्याणाची नाही, सगळ्यांच्या कल्याणाची करायची. मनुष्य काळजी करतो फक्त माझी मुलं, त्यांचं कसं ठीक होईल तेवढं बघायचं, असं नाही. सगळ्यांच्या विषयी आपल्या मनात कळवळा पाहिजे. जर काही काही करता येण्यासारखं असेल तर करायला पाहिजे. आणि ते करत असताना देखील पुन्हा मी काही करतो हा भाव नाही. माझ्याकडून काही केलं गेलं, माझ्याकडून काही दानधर्म झाला, मी कुणावर काही उपकार केले, हा भाव असता कामा नये अजिबात. म्हणजे हा जो मी आहे हा हळूहळू भगवंतामध्ये लीन व्हायला पाहिजे. तो करतो. प्रत्येक वेळा मनात आलं पाहिजे की हे गोष्ट तो करतो, तो करून घेतो, मी नाही कुठे. म्हणजे असं ते एकदम सुटणं होत नाही, एकदम अलिप्त होणं होत नाही, त्याला वर्षानुवर्ष लागतात.
पण वर्षानुवर्ष ते करत असताना कसं करायचं हे वर्म जे आहे हेही समजावून सांगायला लागतं. बघत असताना हे देहाचं आहे, मी देह नाही, हे अनुसंधान अखंड दिवसभर आपल्याला कसं ठेवता येईल, काय करता येईल. कर्म तर उत्तम झाली पाहिजेत, कशी तरी होता कामा नये. संसाराची कर्म असो, साधनेची कर्म असो, सगळी कर्म उत्तम करायची. भगवंत पाहतोय आपल्याकडे. त्यामुळे कुणाबद्दलही जरा देखील तुच्छतेची भावना न ठेवता सर्वांच्या बद्दल प्रेमच ठेवायचं आहे, परंतु आसक्तीनं त्याच्यात गुंतायचं नाहीये. प्रेम आहे का नाही, निश्चित आहे, त्याच्या कल्याणाची काळजी आहे, पण गुंतलेला नाही, ममत्वाने त्याच्यात गुंतलेला नाही. शेवटी ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला नेत असतं. त्यामुळे सगळा बोध करून घेतला पाहिजे आणि त्या बोधाच्या पातळीवर आपण वागलं पाहिजे आणि इतरांकडेही त्या तऱ्हेनं पाहिलं पाहिजे. हे सगळं परमार्थात येतं. हे सगळं आपल्याला तिथं मिळतं का एखाद्या ठिकाणी गेल्यावर? जर तसं मिळत असेल तर मग तिथं धरून राहायला हरकत नाही की बा आपले सगळे प्रश्नाची उत्तरे इथं मिळतात, सगळ्या शंकांचं निरसन होतं. आणि तसं जर होत नसेल मग काय उपयोग आहे? मग नुसता जाऊन नमस्कार करून यायचा. मग देवळं पुष्कळ आहे तिथे, कुठल्याही देवळात आपण जाऊ शकतो. तिथं जायचं, देवाला नमस्कार करायचा, काय तुम्हाला हवं आहे ते मागायचं, त्यांनी दिलं तर म्हणायचं जागृत दैवत आहे, नाही दिलं ठीक आहे. असं नुसतं एक मंदिर होऊन उपयोगी नाही. तर त्या ठिकाणी हा बोध झाला पाहिजे. पण आज दुर्दैवानं अनेक संतांच्या ठिकाणी हा बोध करून देणारी मंडळी नाहीत. नुसतं ते स्थान आहे, लोक जातात तिथे, कोणी माळ ठेवून अनुग्रह घेतला म्हणतात, ठीक आहे, पण ते अनुग्रह घेतला तर अनुग्रह म्हणजे काय, काय करायला पाहिजे हेही सांगितलं जात नाही. मग मंडळी आपलं भाविक असतात, श्रद्धा असते त्यांच्याजवळ, पण त्या श्रद्धेला सुद्धा ज्ञानाचे डोळे पाहिजेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नुसती दियाची श्रद्धा नाही होते, ज्ञानाचे डोळे, ज्ञानाने समजून घेतलं पाहिजे आणि मग श्रद्धा ठेवली. ही व्यक्ती योग्य आहे का, ज्ञानाने समजून घ्या. हिच्यासाठी शरणागत व्हायला ती पात्र आहे का, तिच्याकडनं आपल्याला काही यातलं मिळणार आहे का, कळू शकणार आहे का, पारख करा. जशी डॉक्टरची पारख करा पहिल्यांदा आणि मग तो जे सांगेल ते करा श्रद्धेनं. तसं ह्या ठिकाणी तर श्रद्धा महत्वाची आहे, पण पारख आवश्यक आहे. बरं, ह्याला काही सर्टिफिकेट नाहीत कुठे की परीक्षा युनिव्हर्सिटीत पास झाला आणि त्याचं सर्टिफिकेट बाहेर लावलं, हा संत आहे असं नाही. तो संत आहे ओळखता आलं पाहिजे आपल्याला, त्याला लक्षणं लावली पाहिजे. सगळी लक्षणं सांगितलेली आहेत, दासबोधात सांगितलेली आहेत, सद्गुरूंची लक्षणं, संतांची लक्षणं. त्या लक्षणात जर तो बसत असेल तर आपण त्याला शरण जायला हरकत नाही आणि मग तो जे सांगेल त्याच्यावर श्रद्धा ठेवायची. म्हणून परमार्थामध्ये बुद्धीनं पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर भाव ठेवायचा आहे. असं जर केलं तर उपयोगी होतं. पण आपल्याकडे तसं दिसत नाही. आपल्याकडे स्वामी देखील म्हणायचे, माणसांच्या जवळ भाव पुष्कळ आहे, पण त्या भावाला पाठ काढून देणारी मंडळी नाहीत. म्हणून स्वामी बघायचं, नागपूरला गेले, बारामतीला गेले, मुंबईला गेले, काही काही ठिकाणी ते जा गेले, एक एकदा दोन दोनदा, ते सगळ्या ठिकाणी म्हणायचं या लोकांच्या जवळ भाव आहे, भावानी काही काही करतायत, पण नेमकं काय करायचं हेच कळत नाही आहे. मग त्या ठिकाणी सत्संग व्हायचे, लोकांचे प्रश्न यायचे, खूप प्रश्न यायचे. मग स्वामी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. तिथं प्रवचन, सत्संग, आणि त्या सत्संगामध्येच त्या सगळ्या शंकांचं निरसन करायचं. मग मंडळी अनुग्रह घ्यायची, ना मार्गाला लागायची, पुन्हा पुण्यात यायची. इथे आल्यानंतर पुन्हा प्रश्न असायचे आणि गुरु शिष्यात ते प्रश्न त्या अनादिकालापासून चालत आलेले आहेत. अनादिकालापासून शिष्याने गुरुला प्रश्न विचारलेले आहेत
आणि गुरुनी त्याची उत्तरं दिलेली आहेत, त्याप्रमाणे शिष्यांनी आपलं आचरण केलेलं आहे. अशा गुरु शिष्यांचे संवाद, उपनिषद बघितले ते संवाद, दासबोध बघितला तरी काय म्हटलंय, ग्रंथानाथ दासबोध गुरु शिष्याचा संवाद. जिथं गुरु शिष्याचा संवादच नाही तिथं परमार्थ काय करणार आणि काय कळणार आणि तुम्ही काय करणार. तेव्हा अशी स्थानं आपल्या साधनेच्या दृष्टीनं उपयोगी नाहीत. साधनेच्या दृष्टीनं आपल्याला आपल्या शंकांची उत्तरं मिळाली पाहिजे. हा जो फरक आहे हा समजून घ्यायला पाहिजे. हल्ली बुद्धिवान लोकांच्या मध्ये सुद्धा भाविक मंडळी पुष्कळ आहेत, पण डोळसपणे भाविक व्हायला पाहिजे. कुठं भाव ठेवायचा ते कळलं पाहिजे आणि मग त्या भावाप्रमाणे आपल्याला जायला पाहिजे. हा मार्ग जो आहे तो भावाचा आहे, हे खरं आहे, पण त्याला नुसता भाव म्हणतात, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. ही अंधश्रद्धा नाही, सात्विक श्रद्धा, ती जतन करावी प्रबुद्धा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. सात्विक श्रद्धा जी असेल ती जतन केली पाहिजे. जी राजस तामस श्रद्धा असेल ती उपयोगी नाही. राजस तामस श्रद्धेमध्ये माणसाला काहीतरी हवं असतं किंवा दुसऱ्या कोणाला काहीतरी व्याप करायचं असतो, दारण मारण तारण काहीतरी असतं, त्याच्यासाठी काहीतरी त्यांना हवं असतं. असली जी श्रद्धा असेल त्याला सात्विक श्रद्धा म्हणत नाही. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतात ना, ती अंधश्रद्धा निर्मूलन ही राजस तामस श्रद्धेचं निर्मूलन करायचं आहे, सात्विक श्रद्धेचं निर्मूलन नाही करायचं. सात्विक श्रद्धा पाहिजेच पाहिजे. मनुष्य श्रद्धेवर जगत असतो, गीतेने सांगितलेलं आहे. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान होत नाही. पण ती श्रद्धा कसली पाहिजे? सात्विक श्रद्धा पाहिजे. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची ते ठिकाण शुद्ध पवित्र सात्विक कल्याणकारी परमार्थाचा मार्ग सांगणारी अशी व्यक्ती पाहिजे. नाही तर एखादा वेडेवाकडे मार्ग व्यवहारातले शिकवतो, या मार्गाने चला म्हणजे पैसे मिळतील, श्रद्धा ठेवली त्याच्यावर, काय उपयोग आहे? चालला तिकडं फरफटत. त्यामुळे श्रद्धा सुद्धा कुठं ठेवायची हे तपासून घेतलं पाहिजे. आपलं आपल्या स्व लक्षात आलं पाहिजे की आपल्यात काहीतरी चांगला फरक पडतोय. त्या सांगण्याप्रमाणे आपण आचरण केलं तर आपण काहीतरी चांगले होतो. वाईट माणसाला सुद्धा चांगलं काय ते कळतं, कळत नाही असं नाही, पण तो वाईट मार्गाचा त्याला लोभ पडतो, त्याचं आकर्षण वाटतं, जात राहतो तिकडे. आणि सामान्य माणसं ही सगळी रजोगुणी असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं आकर्षण चटकन पडतं. चार लोकात चला म्हटलं की लगेच जायला तयारी असते, पण एखाद्याला जर म्हटलं की एक दिवस एकांतात राहा, नाही का, करून बघावं आपण. चार लोक जमणार आहे तिथं आपल्याला जायचं आहे म्हटलं की सगळे उड्या मारत चालले तिकडे. आणि एखादा असं घेतलं की मला नेहमी वाटतं असा एखादा साधक मेळावा घ्यावा की त्या दिवशी काहीही नाही, मौनामध्ये एकट्यांतात एकांतात बसायचं आहे फक्त सगळ्यांनी. किती मंडळी येतील मला शंका आहे. त्याचं कारण रजोगुणी स्वभाव, आणि त्याच्या उलट सत्वगुणीचा स्वभाव असेल तर त्याला तो गलका सुद्धा नको वाटतो. काही बोलणं काही सांगणं एकमेकाची नको. एकांतामध्ये शांतपणे काही चांगलं वाचन करणं, आपल्या चिंतनात राहणं. म्हणून जसं समर्थाने म्हटलं, जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला. आणि परमार्थामध्ये ते एकांताला फार महत्व आहे. शांतपणे एकांतात बसला तर कुठेतरी त्याला अंतर्मुखता येणार, आतमध्ये त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करणार. पण आपण जर सारखे बहिर्मुख असलो तर काही उपयोग नाही. काहीतरी बघतायत, काहीतरी ऐकतायत, काहीतरी अगदी एकांतात बसले असं वाटलं
तरी टी व्ही तरी चालू ठेवणार, रेडिओ तरी बघत बसणार, काहीतरी वर्तमानपत्र वाचणार, मासिक वाचणार, फोन करणार, सारखे येणार जाणार. एकांत कुठला आहे? एकांत म्हणजे अगदी एकांत करून बघावा, एक 4 तास दिवसापाठी, की काहीही त्याच्याशी संबंध नाही. 4 तास अगदी एकांतात बसलेले, असं आपल्याला जमतंय का? अंतर्मुख म्हणून आपण आतला शोध घेतोय का? आपण बघायला पाहिजे काय होतंय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या परमार्थाला उपयोगी आहेत. आणि आपल्याला जर माझी ठरवायला पाहिजे, खरं सांगायचं म्हणजे की आपल्याला संसार करायचा आहे का परमार्थ करायचा. आणि संसार आणि परमार्थ दोन्ही करायचं असेल तर परमार्थाच्या पायावर संसार करायचा आहे, काय संसाराला उपयोगी पडावं म्हणून परमार्थ करायचा आहे. नामस्मरण करतो का संसार बरा चालावा म्हणून, देवाची पूजा करतो, ध्यान करतो का तर आमचा संसार बरा चालावा म्हणून. जे जो संसार जाणार आहे, नश्वर आहे, आता आहे तो उद्या नाही, सकाळी आहे तो संध्याकाळी नाही, इतका तो असा बदलणार आहे. त्याच्यासाठी आपण सर्वस्व वेचतो. आणि जे शाश्वत तत्व आहे त्याच्यासाठी काय करतो असं जर बघितलं तर काही नाही. त्यामुळे आपल्या मनाने आधी निश्चय केला पाहिजे की आपल्याला कशासाठी काय करायचं. आणि परमार्थ करून जर संसार करायचा असेल किंवा संसारच परमार्थ रूप करायचा असेल तर जास्त विचाराने, चिंतनाने त्याकडे कसं जाता येईल हे सारखं लक्ष ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांनी जर शब्द वापरला नाही, तत्पर असा शब्द वापरलेला समान गीतेमध्ये. तत्पर, तत् म्हणजे जे परमात्मा तत्व आहे ते पर, त्याच्याकडे नेणार प्रत्येक कर्म पाहिजे, प्रत्येक विचार त्याकडे पाहिजे. कारण शेवटी आपल्याला पराम शांतीम पाहिजे ना, ती हवी आहे का? नुसत्या संसारामध्ये पराम शांतीम कधी मिळणार नाही. पण तोच जर संसार परमार्थ रूप केला तर तुकोबांच्या संसारात सुद्धा तुकोबा आनंदात होते. आनंदाचे डोही आनंद तरंग काय होता त्यांच्या संसारामध्ये, पण आनंदात होते. कारण त्यांनी संसाराकडे तसंच बघितलं की जसं एखादं सिरियल बघतो आपण, काय फार गंमत नाही, चालेल आहे तसंच त्यांनी सांगितलं. संसारातल्या गोष्टी अशाच चालायच्या, त्याच्यात फार लक्ष देण्यात अर्थ नाही. आपण आपल्या स्वरूपात कसं राहता येईल, आपल्या आनंदात कसं राहता येईल ते बघितलं पाहिजे. असं जर सगळं केलं तर हे होण्यासारखं आहे. त्यामुळे असं मार्गदर्शन करणारी व्यक्ती मिळावी, आपण ती शोधावी, त्याला धरावं आणि त्या मार्गाने विशेषतः हे जे ग्रंथ आहेत, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, तुकोबांची गाथा, हे ग्रंथ ज्या ठिकाणी अभ्यासले जातात, ज्या ठिकाणी त्या अंगाने आपल्याला काही मार्गदर्शन मिळतं. कारण मार्गदर्शन देणारी व्यक्ती देखील कायम राहत नाही, ती आज ना उद्या जाणार. पण तिने जर का हा मार्गदर्शन केलं असेल तर ह्या ग्रंथातून हे कसं घ्यायचं, तर ग्रंथ आपल्या हातात कायम आहेत. त्यामुळे काही कारणाने ती व्यक्ती सुटली तरी त्यांनी जे सांगितलं आहे तेच त्या ग्रंथात असल्यामुळे त्या ग्रंथाच्या आधारे आपल्याला जे सांगितलेलं आहे ते आठवत राहतं आणि आपल्याला पुन्हा मार्ग सापडत राहतो. ही व्यक्ती असो अगर नसो, स्वामीने आम्हाला सगळं सांगितलं, हे ग्रंथ हातात दिले आमच्या. त्यामुळे आता स्वामी नाही, 14 वर्ष झाली, तरी आमच्या लक्षात येते ग्रंथ वाचायला लागलं की बरोबर आहे, हेच स्वामी सांगत होते, हे स्वामी आपल्याला सांगत होते, ते तसं जगत होते. आणि त्यामुळे आपल्यालाही तसंच जगायचं आहे, तसाच विचार करायचा आहे, तसंच आचरण करायचं, असं आपल्या डोळ्यासमोर सारखं राहतं आणि आपण त्या मार्गाने जात राहतो. त्यामुळे संत जरी गेले, संतांची मांदियाळी होऊन गेली, अनेक घालून गेली, तरी देखील संतांनी लिहिलेले ग्रंथ आज आपल्या हातात आहेत. तर आपला मोठा ठेवा आहे. तेव्हा त्याला धरून
ते समजून घेऊन त्याप्रमाणे आपलं जीवन हे आपण कल्याणकारी कसं होईल ते करायला पाहिजे. हरिओम तत्सत. योग आहे त्याच्यात सहज आसन त्याच्यापेक्षा जास्त त्याला हे दिलेलं नाही. म्हणजे बाहेर तुम्ही अगदी ते अशी बोटं ठेवायची का अशी बोटं ठेवायची असं त्याला नाही. तर साधं तुम्ही बसा. सुखासन ज्याला म्हणतो, सुखासन याचा अर्थ ज्या आसनावर बसला असताना हालायला लागणार नाही. बसल्या त्या ठिकाणी नाही, तासभर बसलं. आता सारखी ही मांडी ती मांडी, हे पाय ते पाय, एकदा असं पाहिलं त्या उठवलेलं असं नाही उपयोगी. एकदा बसलं की बसलं. झोपल्यावर नाही काय, झोपलो की झोपलो आपण. त्या 2 तास त्या कुशीवर झोपतो, काय होतं आपल्याला? काही होत नाही. तर ध्यानाला बसले की मग वळवळ 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 सारखी सुरू होते. याचा अर्थ असा की आसन जय नाही अजून. मग पुढे ध्यानाला काय बसणार जास्त वेळ? त्या स्थितीत बसायचं तास 1.5 तास. ते पहिलं आसनच जर नाही धड तर कसं बसणार? राम 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 राम. दुकानात ते ठेवलेली